राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. आपण पंढरपूरला गेलं की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या झाल्या निघा येते. तेवढाही वेळ देवाच्या दारात वाया कशाला घालवायचा? गाडीचं तोंड इकडं भुसावळकडं करूनच ठेवायचं. हा, लगेच लगेच इकडं विदर्भाकडे निघालो पाहिजे आपण. तसं कशाला देवाच्या पश्चिम महाराष्ट्रात राहायचं आपण? आपली घाई बघा आणि संतांची स्थिरता बघा. 27 दिवसांना आठवलं, बायको बाळंती नाही, काय झालं असेल? निघाले चोकोबर आहे, बहिणीनं शिदोरी बांधून दिली, डोक्यावर घेतली, निघाले. देव निघाले, देवाला कळलं देवाचं वायफाय हायफाय. चोकोबर निघाले, देवाला कळलं वायरलेस कनेक्शन, न सांगता तुम्हा कळो येते. देवाला कळलं, देवानी लगेच म्हणले सोयराबाईला, वहिनी आता मी येते. अवताई असं काय करता तुम्ही? तुम्हा शिवी येते चोळी नाही म्हणे वनमाळी. अहो लय परिस्थिती नाही पण चोळी तरी शिवते. आई बाप करणार नाही एवढं केलं तुम्ही माझं, रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. 4 तांदळाचे दाणे चोळी घेऊनच जायची. या घरातली पहिली लक्ष्मी आहात तुम्ही. तुम्हाला असं रिकाम्या हाताने पाठवणं माझ्या संस्कारात बसत नाही. माझ्या नवऱ्याला येऊ द्या, माझ्याकडे कुठला पैसा अडका. ती काय आताच्या बायका येत व्हय? आताच्या तुमच्याच खिशातल्या हळूहळू हळूहळू नोटा काढते त्या. तीच दिवाळीला घेऊन जातात, त्याची साडी घेतात आणि तीच तुम्हाला आणून दाखवतात. बघा माझ्या भावाने घेतली अशी. तर हे आपण एवढ्या मनातून हसल्या म्हणजे खरं काय की बाबा? असं तुमचा अधिकाराचा होता, एवढं काही नाही, चालतं. मग काय नाही खरं. तर असं अगदीच संतांचं नव्हतं. पैसा ना अडका माझ्याजवळ, नवऱ्याला येऊ द्या माझ्या. देव मनातल्या मनात म्हणला, त्याच्यामुळे तर निघालोय. तुझा नवरा आल्यावर माझं सगळं भांडं उघडं पडायचं. जाऊ दे बाई, मला नको उगा हट्ट करू. नाही नाही, नवऱ्याला येऊ द्या. नाही बाई, तुझ्या नवऱ्याचं काय? माझा नवरा रागवण मला. हिला कुठला नवरा? ही सगळ्या जगाचा नवरा, हिला कुठला नवरा? नाही नाही, नवरा रागवण, माझ्या नवऱ्याला करमत नाही बाबा आपल्याशिवाय, जाऊ दे मला. सोयराबाई म्हणल्या 27 दिवसात हिला एकदा बी नवरा आठवला नाही. सकाळपासून नवरा नवराच करायला लागली. नाही नाही, जाऊ दे बाबा. हट्ट केला. मग शेवटी हट्टाला मान्यता द्यावी लागली. 4 गल्लीतल्या बायका बोलवल्या, हळदी कुंकू लावलं. इकडे निघाल्या निर्मलाताई, पांडुरंग परमात्मा. पुढच्या 10 मिनिटाच्या वेळेत चोखोबाराय आले. तुम्ही फक्त कल्पना करा माय, तुम्ही असं बाळंती नाही, तुमचा नवरा तुम्हाला भांडून गेला आणि महिन्यानं आला. तुम्ही स्वागत कसं कराल त्याचं? असा कुठे माहित नाही तो महिनाभर, आणि तो डायरेक्ट महिन्याने आला. तुम्ही कसं कसं स्वागत कसं कराल त्याचं? कसं करतील दादा, कसं करतील? डायरेक्ट काकडा. सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, कैसी प्रकाशली प्रभा. डायरेक्ट ओवाळीन माय माझ्या शारंग धरा, माया पंढरीनाथा. कसं स्वागत करील? दारातच म्हणे, तिथंच थांब, पुढे येऊ नको, काही संबंध नाही तुझा माझा. माझ्या एकटीचं लेकरू होतं का? तुझं कोण नव्हतं का? तुझ्या आधी लई चांगलं चांगलं बघायला तर मला माझं नशीब नास कमी तुला वय म्हणले. रागावर कधीचही काढतात त्या महाराज बरं का. पण संतांच्या बायका संतांसारख्याच असतात. सोयराबाईंनी शब्दांनी तक्रार केली नाही चोखोबांना. हातातला मुलगा ठेवला त्यांच्या हातात. स्वामी मुलगा झाला, कर्ममेळा नाव ठेवलं, पण शेवटी विषय तो राहिलाच ना. बायकांना तोंड आवरत नाही. सोयराबाई बोलता बोलता म्हणल्या, निर्मलाताई भेटल्या? निर्मलाताई भेटल्या? कोण निर्मलाताई? अहो तुमची बहीण, आत्ताच गेल्या. कुठून आले तुम्ही? ती काय त्या खराब रस्त्यात? आम्ही हो आम्ही. आता इथं पुलावर भेटायला पाहिजे होत्या, आता तिथून तर गेल्या. वेडीस की काय? चोखवाऱ्याला वाटलं मी बाळातपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काही. आता मीच निर्मलेकडे राहून आलोय, तिच्या हातचं खाऊन आलोय. ही म्हणते निर्मलाताई इथं होत्या. बरं मी वेडी, यांना विचारा बरं. माय मावल्या होता की नाही ग निर्मलाताई? माय मावल्या निर्मलाताई होत्या की नाही चोखोबांच्या घरी? त्या होत्या तेव्हा तुम्ही होत्या का इथे? विचारलं. ते तुमचं बी अवघड आहे ना. एक बाई चालू कीर्तनात असं करत होती. म्हणलं ताई हे काय करताय? म्हणले ताई घरचं कुलूप लावलंय पण वडून बघितलं नाही. मग कीर्तनात मन विचित्र आहे रे दादा. त्याच्यामुळे धीरानं लावावं लागतं बाबा. इथं मनच लावत नाही माणसं कीर्तनात, तर काय करायचं? हां बोला बरं माय, होत्या की नाही ग निर्मलाताई? होत्या की नाही? अगं भांडायला लागला तर अख्ख्या गलीला कळतं कुणाची सून भांडते. एवढा मोठा आवाज आहे आपला. इथे बोलच, इथे बोलायला बिलकुल, इथे हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, बोलू वाटलं बोला. हे माहेर आहे तुमचं. कीर्तनाचं म्हणजे माहेर आहे. पंढरीच्या बापाचं घर म्हणजे माहेर आहे. आणि बिंदास घ्यायचा का आनंद?
सांगा बरं, होत्या की नाही माय? होत्या. प्रत्येकीनं तोंड भरून सांगितलं. काय चुकवा तुमची बहीण, तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिली नाही. अहो काय सेवा केली हो तुमच्या बायकोची. अहो कोणीच करणार नाही कोणासाठी एवढं एवढं तुमच्या बायकोसाठी केलं. काय बारसं केलं चुकवा. अहो काय डोळ्याचं पारणं फेडणारं बारसं आम्ही आजपर्यंत बघितलं नाही. अहो काय सुंदर सोहळा केला, काय सुंदर रक्षण केलं हो तुमच्या बायकोचं. चुकवांना कळलं. चुकवाऱ्यांनी पुराचे पाय स्वतःच्या मस्तकाला लावले आणि तेच मस्तक बायकोच्या पायावर ठेवलं. बायको म्हटली, अहो नवरा आहात माझा, पाया कशाला पडताय? चोखोबाने डोळ्यातलं पाणी आवरत सांगितलं, अगं बाई, विठेवरच्या मालकानं ज्या पायाला हात लावला त्या पायावर मस्तक ठेवायचं सौभाग्य मला मिळत असेल तर काय भाग्यवान असेल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. काय भाग्य असेल माझं, ज्या पंढरीच्या बापानं तुझं रक्षण केलं. विचारत होतीस ना मला, काय करतो विठ्ठल तुमचा? म्हणत होतीस ना मला, नुसतं भजन करून संसार चालत नाही. अगं विश्वाच्या मालकानं तुझं बाळंतपण केलं, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य तुला काय हवं होतं ग? याच्यापेक्षा मोठी श्रीमंती कोणाच्या पदरात पडते? अजून काय हवंय दादा तुम्हाला? जगाचा बाप तुमचं रक्षण करतोय. तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा. कोणी कन्या पुत्र होती के साथी, कन्या पुत्र होती के साथी, कोणी कन्या पुत्र होते. हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा. एक वैष्णव, एक सत्याचं आचरण करणारं सात्विक व्यक्तिमत्व कुळानं कुळाचा उद्धार करतं. पण हे सात्विक व्यक्तिमत्व जन्माला येण्यासाठी धन्य माता पिता ते कुटुंब जागं लागतं. आणि जागं व्हायला पर्याय एकच आहे, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुख विडवा. उठा जागे भारी आता, स्मरण करा भावी चरणी ठेवा माथा, सुख विडवा. जगदोगी जाग जाग बोलते, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते, जगदोगी जगदोगी जाग जाग बोलते. उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, उठा की जमाय बाप कैसी लागली झोप, हुजूर जावटिया यवळी चुकवा की खेप, हुजूर जावटिया यवळी चुकवा की खेप, हुजूर जावटिया यवळी चुकवा की खेप, हुजूर जावटिया यवळी चुकवा की खेप. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई 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 नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. सुरीची सत्याची सत्या नाडनी भागा, सुरीची सत्याची सत्या चोर म्हणजे काळ झोपलाय तोपर्यंत चुकून पळा त्याला. चोर निजल्या निजल्या नाडनी भागा, आता जागा जागा, आता जागा, आता जागा 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 जागा, आता जागा जागा, आता जागा रे भागी जागा, आता जागा रे भागी जागा, आता जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो, आता जागा रे भाई नो. आपण जागण्यासाठी करावं काय लागेल? एकच पर्याय, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव 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 म्हणा, वासुदेव
अमृता हुनी गोड नाम तुझे देवा म्हण माझे केशवा. आणि एकदा मन तुझ्या ठिकाणी स्थिर झालं आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला याती कुळ माझे. मग काय तो जागाच झाला ना दादा, जो स्थिर झाला तो. स्थिर होणं म्हणजे जाग होणं, स्टेबल. आमच्याकडे स्थिरताच नाहीये. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणला रोज पाणी घालतो वेळेवर, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो वेळेवर, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो वेळेवर, खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते धीर नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी मंथोनी नवनीता पैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. चुकीच्या मार्गानं घाई करायची वेळ लागतोच. आज माळ घातली की उद्या महाराजन परवाच पाकिट, असं भ्रम करायचा नाही. पाकिटही भेटतं पण महाराज व्हायला वेळ लागतो. तुम्ही म्हणचाल तू लय म्हातारी लागून गेली. खरं सांगू, मी कीर्तन करते त्याला 20 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 25चीच आहे मी. आता ऑगस्टमध्येच 25वावं लागलं. त्याचं कारण आहे, माझा बाप माळकरी, आज्जा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कचकच कांदा वाजलाच नाही. तुम्हाला कसं सांगू आता, आहे की नाही. माझ्या बापाचं अजूनही आयुष्य पेटी वाजवण्यातच जाते. माझ्या बापाला सुपारीचं व्यसन नाही. माझा बाप सुपारीही खात नाही. त्याच्यामुळे ज्ञानोबा तुकोबा कदाचित आमच्या पदरात पडले पात्रता नसताना. निस्तच पुढच्या पिढीला नावं ठेवायचं नसतं दादा. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पुरवाया गेली, पुरवाया गेली आणि पुरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पुरवाया गेली. तुम्ही काय केलंय दिसून नाही राहिलं तुम्हाला, हे की नाही. आता या म्हाताऱ्या बायका निसत्या दारात बसून. आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असं. आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं. हिला काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं. आणि करती काय, मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीनं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा, हातभर वास येतो त्या मिसरी लावणाऱ्या म्हातारीचा. आणि तसल्या तोंडानं नातवाचं मचामच मुख घेते. काय वाटत असेल त्या नातवाच्या जीवाला. बिचाऱ्याला बोलता येत नाही. ती मनातल्या मनात म्हणत असेल मला मोठा होऊ दे मग सगळं सांगतो तुला कसं असतं ते. नसतं रे. आपल्या घरात परमार्थ पाहिजे, नाही तर काय कुठून येणार सांगा बरं लेकरांकडे. लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. तुम्ही कराल तर लेकरं करत असतात. हेच आहे. माझी माय ज्ञानेश्वरी वाचायची म्हणून आम्हाला वाटलं की काहीतरी आहे त्याच्यात, आपण वाचलं पाहिजे. माझा बाप काकडा करायचा म्हणून वाटायचं काहीतरी आहे काकड्यात, आपण केलं पाहिजे. विनंती आहे माझी. धन्य माता पिता. शुद्ध बीजापोटी फळे हे मान्यच करावं लागेल. माऊली म्हणतात तसेची वाट न पाहता पैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर म्हणजे कृपा, आशीर्वाद, कृपांकित करावं. याच्यासाठी कुळ पवित्र असावं, घरात परमार्थ असावा, ज्ञानेश्वरी गाथा असावी. अरे गळ्यातल्या माळेसारखी श्रीमंती नाही, कपाळाच्या गंधासारखा स्वाभिमान नाही, दारातल्या तुळशीसारखं पावित्र्य नाही, मुखातल्या नामासारखं सुख नाही, आणि जगाच्या बापावर विश्वास असणं याच्यासारखं आयुष्यात दुसरं समाधान नाही. हे ज्याला मिळालं तो श्रीमंतच आहे दादा.
विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवता येणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. आणि ज्याला हे जमलं ते जर त्याला जमलं आणि ते जर त्याला कळतंय तर ते त्याला कळतंय त्याचं कारण आहे धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कोडी आई का जो असीना तका, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कोडी आई का जो असीना तका, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. आम्ही काय म्हणतो आता झालं बघा, आता नाही बाबा मायबाप आमचे परमार्थ करत नव्हते, आमच्या पदरात नाही पडला, पण मग याचा अर्थ आमचं संपलं का? नाही. तुम्हालाही सात्विक होता येतं. इथून पुढे चालू करा. मागे झालं ते आता तरी पुढे नका करू नाश. पण आता कसं करायचं कळणार कसं? गीता भागवत ग्रंथपदरात घ्या. कुरुक्षेत्रामध्ये सामर्थ्याने धर्म शिकवताना सांगितलेला ग्रंथ गीता म्हणून तिचा उच्चार तुकोबारायांनी सामर्थ्याने केला. परीक्षित राजा शुकाचार्यांनी मोक्षासाठी सांगितलेला भागवत म्हणून त्याचा उच्चार केला. आणि नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारी भक्ती कुठली? श्रवण. सगळ्यात श्रेष्ठ श्रवण भक्ती. अहो ऐकणारा करणाऱ्यापेक्षा कधीतरी सामर्थ्यवंत श्रेष्ठ असतो, कारण तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. खूप ताकद आहे तुमच्यात दादा, खूप. तुम्हालाच कळली हा फक्त. एवढं कळलं ना, अखंड विठोबाचं चिंतन करता आलं ना देवा, आमच्यासारखे सामर्थ्यवंत आम्हीच. कारण देवाच्या नामात जी ताकद आहे ना, अहो नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. नाम करला नाही कोण ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून. हे करला नाही कोण ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून, ऐसा जावा निवडून. धरताच रे तुम्ही. आता तुम्हाला नामच हा, पण देवाचं नाम प्रेमानं भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी तो काय तुमच्या भजनाचा फायदा नाही बघा. तुम्ही भजनालाही वारी करता, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव असलं भजन जमत नाही. हा हे असलं भजन नाही. तुम्ही सगळं म्हणा, तुम्ही देवीची गाणी म्हणा, गणपतीची म्हणा, पण शिस्तीत म्हणा. अहो देवीची म्हणतायत ना, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली, रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, कल्पवृक्षाची सावली. चालतं काही गोड लागत नाही. आणि जरी चचोळीला सोन्याचे लावते गोड म्हणा. लख पडेला हा प्रकाश दिवट्या आशाशीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा माळ कमळाची गाठली ग, आगडोळ्यात गाठली ग, कुंकवाचा भरून मळवट ह्या कबाडीला. लख पडेला प्रकाश दिवट्या आशाशीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. असंही भजन करा, चालतं बरं का. गणपतीचे म्हणायचे आहेत ना, सुंदर म्हणा. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे, हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं मागण रे. टिम 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 मारे धम्माचं ढमढल वाज, घरी वाजालं राजाचं राजगण राजा, घरी वाजालं. सनीचा सूर कसा वाऱ्याने धरला,
ढगांचा ढोल घुमू लागला विहिरीचा ताशा कसा कडकड कडाडला पाऊस फुलांचा बरशाव स्वागताला पाऊस फुलांचा बरशाव स्वागताला आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणपतीचा महादेवाचा गणपतीचा महादेवाचा गणपती 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 सारे देव गणेशाला पूजती पार्वतीच्या वाळा तुझ्या पायात वाळा पार्वतीच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं त्या जिजाबाईसाठी पांडुरंग धावत आला की तिचा काटा काढायला आलाच की रे विनंती माझी देवाईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय सामर्थ्य रे देवा साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत तुझ्यासारखा प्रेमळ कोण रे विठ्ठला कर ना विचार त्या सोयराबाईचे दिवस भरले 9 महिने 9 दिवस आणि सोयराबाईला कळा चालू झाल्या जशा सोयराबाईला कळा चालू झाल्या सोयराबाईने जगाच्या बापाला हाक मारली विठ्ठला कोणीच नाही रे आयुष्यातला सगळ्यात मोठा कलंक कुठला असेल माहिती आहे गरिबी आयुष्यात सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल माहिती आहे गरिबी श्रीमंत कितीही चुकीचा असू द्या माणसं मुंगळ्यासारखे जवळ जातात आणि गरीब कितीही सत्य असू द्या लोक त्याची पाठराखण नाही करत नाहीच रडायला लागल्या सोयराबाई विठ्ठला गरीब आहेत रे आम्ही फक्त गरीब नाहीत निस्पृश्य आहेत आम्ही जन्माला घालताना सुद्धा जरा खालच्या जातीत जन्माला घातलंस की विठ्ठला आमच्या हातात असतं ना तेव्हा आम्हीही चांगल्या जातीत जन्माला आलो असतो पहिल्यांदा आडवी येते ती गरिबी आणि त्याच्यापेक्षा मोठी जात ही जात काही जात नाही आणि तू काही येत नाही माझा नवरा म्हणतो विठ्ठल असला की काही कमी पडत नाही विठ्ठला आई म्हणून पदर पसरते वाटलंच तर माझा जीव घे पण माझ्या लेकराला हे जग बघू दे रे विठ्ठला माझ्या लेकराचं बाळपण सुरक्षित पार पडू दे आईनं विनवणी केली पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या भक्ताचं घर रडतंय हे जगाच्या आईला कसं सहन होईल त्या पंढरीच्या आईला नाही राहवलं धावत आली ती पंढरीची आई साडी नेसली कपाला कुंकू लावलं गळ्यात डोरलं घातलं हिरव्या बांगड्या घातल्या पुरुष आहात माऊली तुम्ही तुमच्या आणि एका बाईची ओळख नाहीये आणि त्या बाईसाठी जर मी तुम्हाला म्हटलं दादा तिच्या जीवाचा विषय आहे तिच्यासाठी जरा 10 मिनिटं साडी नेसता का गावासमोर 10 मिनिटं साडी नेसता का लुगडं नेसता का तुम्ही म्हणाल पुरुष आहे मी साडी नेसणं मला शोभत नाही तुम्ही साधे पुरुष आहात ज्याने साडी नेसली तो पुरुषोत्तम होता त्याने जराही लाज बाळगली नाही की रे नेसली की साडी त्याने बाईचं रूप घेतलं निर्मलेचं रूप घेतलं आणि त्याच अभंगातलं 10वं चरण आहे जोखवाची बहीण झाला शारंगधर देव जिथं येईल त्या झोपडीचा बंगला झाल्याशिवाय राहत नाही एवढं सामर्थ्य त्याच्या येण्यात असतं
जे सुकुळीने आपुली आत्मजा सतकुळीची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. जिथं मुकुंद ना तिथं लक्ष्मी स्थिरावल्याशिवाय राहत नाही. वहिनी ओ वहिनी कोण आहे? कळा चालू आहे, त्रास होतोय. कोण आहे? अहो ननंद आहे तुमची. तसा तुम्हाला माहित आहे माय मावल्या, ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण हिला झाला. कारण तुमच्या नंदेत आणि तिच्या नंदेत फरक आहे. तुमची ननंद सया मागाई ती आणि ती ननंद राखाय आली होती. तुमची सया देत नाही आणि तिला काही घ्यायची गरज. त्याच्यामुळे तुमच्या नंदत आणि त्या नंदत फरक होता. तुमची आनंद घेऊन जाणारी होती, ती आनंद देणारी होती. ती परमानंद होती, ती काय साधी होती का? आनंदाचा परमोच्च ठिकाण असणारा परमात्मा दारात आला होता. ताई तुम्ही? सोयराबाई म्हटल्या, बरे बाई केले देवे धाडी आले. बरे बाई केले, बरे बाई केले, बरे बाई केले देवे देवे धाडी आले. बरं बाई केलं देवानं धाडलं तुम्हाला. खरंच मन लावून कीर्तन ऐकत असाल तर सांगा, देवानं धाडलं का हो? मग देवच आला की हो, हेच तर कळत नाही आम्हाला. आमच्या पाठीमागं खंबीर उभा असतो तो बाप म्हणजे विठ्ठल असतो. आमच्या मस्तकावर हात ठेवते ती माय म्हणजे रखमाई असते. हे आयुष्यभर कळत नाही की आम्हाला. हाच तर विठ्ठल आहे. धावत आई तुम्ही देवासारख्या आलात की हो. डोळे पुसले माझ्या पांडुरंगाने, मिठी मारली. काळजी करू नकोस. तुमच्या माहितीसाठी सांगते, जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळंतपण करणं. माझ्या देवानं ते सुद्धा केलं. स्वतःच्या हातानं सगळी घाण साफ केली. मुलगा जन्माला आला चोखोबांना, पंढरीच्या मालकानं जन्म दिला. त्याला स्वयंपाक केला आणि भात केला, तिला स्वतःच्या हातानं खाऊ घातला. दारातल्या स्वयंपाक, घरातल्या स्वयंपाकापासून दारातल्या झाडलोटीपर्यंत सगळा विश्वाचा बाप करत होता. विठ्ठल करत होता. किती प्रेम हो देवा. तयाचा हरी कर. आम्हाला फक्त अखंड चिंतन, आम्ही फक्त नाम घेतलं देवा, चाकर झालास की रे आमच्या दारातला. बघत बघत 9-10 दिवस उलटले आणि सहज सोयराबाई म्हटल्या, ताई मलाही वाटतं पोराचं बारसं करावं, असा मोठा वाढदिवस करा. मलाही वाटतं पोराचं बारसं करावं, पाहुण्या रावळ्यांनी यावं, आशीर्वाद द्यावा माझ्या लेकराला. पण मी म्हटलं ना, दारिद्र्य कुठं लपवता येतं? पैसा नाही हो, पोट भरायचं अवघड, बारसं कसं करायचं? आता ज्याला सांगितलं तो काय गरीब होता का? लक्ष्मीचा नवरा येतो, त्याला काय पैशाला कमी? ती काय 1 BHK 2 BHK वर खेळत होता होय? 1.25 एकर ऊस, 1.5 एकर ऊस, तरी एवढा माज. अरे जगाचा बाप होता तो. लक्ष्मीचा पती आहे तो, नारायण आहे तो, त्याला काय कमी आहे पैशाला? पाय लक्ष्मीचे. असा सामर्थ्यवंत असणारा विठेवरचा मालक आहे तो. काळजी करू नका वहिनी, अहो लय दिलं माझ्या भावानं माझ्या लग्नात, पाहिजे तेवढं खर्च करू. चला चला. तुम्ही श्रीमंत असाल तर तुमच्या पोराच्या वारशाला गाव येईल. लय श्रीमंत असाल तर तालुका येईल. लय श्रीमंत असाल तर जिल्हा येईल. माझ्या चोकोबाच्या पोराच्या वारशाला त्रैलोक्यातल्या देवांनी हजेरी लावली आणि आशीर्वाद देऊन गेले. हे सामर्थ्य फक्त वारकऱ्याच्याच घरात मिळू शकतं. आत्या कोण होता? विटेवरचा मालक. त्यानं कान फुकले, नाव ठेवलं पोराचं कर्ममेळा. चोखामेळ्याच्या मुलाचं नाव काय? कर्ममेळा. जगाच्या बापानं कान फुकले दादा. अहो पंक्ती वाढल्या, त्रैलोक्यातले देव जेवून गेले आणि पत्रवाळ्या माझ्या परमात्म्यानं उचलल्या. बघत बघत 27 दिवस भरले. 27 दिवसांनी चोखोबारांना आठवलं, माझी बायको बाळंतीन आहे. काय झालं असेल तिचं? किती दिवसानं?